दादा, शुभ्रा, असे अचानक? काय रे एवढ्या रात्री? शुभ्रा, प्रथमेश कुठे आहे? तो नाही आला, वाड्यावरच थांबलाय. दादा काय झालंय? मी बाबांना उठवू का? हो ना, तुमच्यापर्यंत बातमी पोचली नाही अजून. कसली बातमी? त्या अभिमान सरंजामेचा मृत्यू झालाय. काय? मला फोन आला होता. कोणाचा? कोणाचा ते माहित नाही. अरे पण तू बोललास ना त्याच्याशी? हो, पण मी विचारलं नाही त्याला. रादर या सिच्युएशन मध्ये विचारायला सुचलंच नाही मला. तो यशवंतराव सरंजामे आता यासाठी कोणाला भेटीस ठरेल ना, काही सांगता येत नाही. म्हणून लगेच निघून आलो मी इथे. तू कन्फर्म केलंयस का? या असल्या गोष्टी कन्फर्म केल्याच आता. आणि कोणाकडे कन्फर्म करणार होतो मी? आपण पोलिसांना विचारू शकतो. आत्ता मग या चौकशीचा त्यांनी भलताच अर्थ काढला तर? हे असले प्रॉब्लेम व्हायला नकोत ना, म्हणूनच आलोय मी निघून. पुन्हा मला विचारल्याशिवाय काही करायचं नाहीये. यशवंतराव सरंजामेचा मुलगा होता तो. उद्या कोणीही नाही मिळालं ना, तर एखाद्या निरपराधाला धरून त्याच्याकडनं गुन्हा कबूल करून घेतील ते. दादा पण मी मुन्ना, खूप उशीर झालाय. तोही जाऊन झोपा आता. उद्या बोलू आपण. आता फोन सुद्धा लागत नाही याचा. श्रीराम श्रीराम. गेल्या जन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असेल, ज्याचं फळ मला या जन्मी मिळतंय. बराच वेळ तुझाच विचार करत होतो आणि आता प्रत्यक्ष तू माझ्या समोर उभा आहेस. तुम्ही माझी वाट बघता आजोबा. हो विक्रांत, अभिमानच्या मृत्यूची बातमी कानावर पडली आणि वाटलं की न्यायाची आणि अभिमानच्या नशिबाची बाजू इतकी पांगळी असावी की त्याला न्याय मिळण्याआधीच त्याचा. यासाठीच मला तुम्हाला भेटायचं होतं आजोबा. विक्रांत, असं म्हणतात की संकट आली की कधीही एकटी येत नाहीत, चहू बाजूंनी येतात. अभिमानचा मृत्यू झाला. हा तुझ्यावर येणाऱ्या संकटांचा सगळ्यात शेवटचा टप्पा. तरी पहा, तुझ्या डोळ्यातला करारीपणा अजूनही तसाच आहे का? अन्यायाला उलथवून टाकण्याची हिम्मत अजूनही तशीच आहे का? तुझ्या मनात रुजलेला
खरेपणा त्याला कारणीभूत आहे. पुढे काय आजोबा? हा करारीपणा, हा खरेपणा घेऊन जाऊ कुठे? या सगळ्या गोष्टींनी संकटाच्या वेळी मला कोसळू दिलं नाही इतकंच, पण पुढे काय? लढू कसा? लढू कसा? एक सशस्त्र सैनिक हे विचारतोय, लढू कसा? खंबीरपणे फक्त एक पाऊल टाक, मग बघ पुढची वाट आपोआप तयार होते की नाही ते. मला मान्य आहे विक्रांत, गेलेले क्षण आणि गेलेली माणसं परत येत नाहीत, पण निसटलेले विजय परत मिळवता येतात. माझ्या मते अजूनही चमत्कार घडू शकतो विक्रांत. बस, या एकाच गोष्टीसाठी मला तुम्हाला भेटायचं होतं आजोबा. इथे येण्यापूर्वी स्वतःवरचा विश्वास उडाला होता माझा, पण आता अख्ख्या जगाला मी माझ्यावर विश्वास ठेवायला भाग पाडेन. आता यापुढे जे काही घडेल त्याला जर लोकांनी चमत्कार म्हटलं तर त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं आजोबा. आता आपण भेटूया मनीषाच्या आईसोबतच. हॅलो आजोबा. आदिनाथ का? बोला आजोबा. हुश, लागला बुवा तुला एकदाचा फोन. मी मुद्दामून घरच्या नंबरवर फोन केला नाही. उशीर झालाय खूप, सगळे झोपले असतील, म्हणून तुझा मोबाईल नंबर मला अंधुकसा आठवत होता. घेतलं रामाचं नाव आणि फिरवला नंबर, पण तो अचूक लागला. फोन एवढ्यासाठीच केला की तुम्ही सुखरूप पोचलात की नाही हे कळावं. हो आजोबा, आम्ही पोचलो व्यवस्थित. मी तुम्हाला फोन करणारच होतो, पण नाही, हरकत नाही. तुमची खुशाली कळली, समाधान वाटलं. बरं का रे आदिनाथा, प्रथमेश तुम्ही गेल्यानंतर उठला आणि त्यानं पार्वती वहिनीची आठवण काढली, म्हणजे शुभ्राची. मी समजावून सांगितलं त्याला आणि पटलं त्याला ते. काय आहे आदिनाथा, परिस्थितीच अशी उद्भवली आहे की तुम्हाला परत मुंबईला जावं लागलं. पण गेल्या काही दिवसात इथे ज्या घटना घडता आहेत त्या घटना पाहता तुझं इथे असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे कोड्यांची उकल झाली असते. पण आजोबा, नाही, मी समजू शकतो. अभिमानच्या अशा अचानक मृत्यूमुळे तिथे काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून तुझं तिथे असणं फार गरजेचं आहे. पण एकदा का परिस्थिती निवळली की तू ताबडतोब वाड्यावर निघून ये. हो, ठीक आहे. बरं, ठेवू फोन? ठेवतो मी फोन. काळजी घ्या. श्रीराम श्रीराम.
प्रथमेश तुम्ही गेल्यानंतर उठला आणि त्यानं पार्वती वहिनीची आठवण काढली, म्हणजे शुभ्राची. काय ग शुभ्रा, काय झालं? आदिनाथ, मला पुन्हा ते आकडे दिसले. 3, 6, 9. मला खूप भीती वाटते आदिनाथ. पण गेल्या काही दिवसात इथे ज्या घटना घडता आहेत त्या घटना पाहता तुझं इथे असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे कोड्यांची उकल झाली असते. काय झालं? कसला विचार करता एवढा? शुभ्रा, मी वाड्यावरनं असा अचानक निघून येण्याचा निर्णय घेतला, तोही तुला न विचारता. तुला राग नाही ना आला? कसला राग आदिनाथ? एखाद्याच्या निर्णयावर दुसऱ्याने डोळे झाकून विश्वास ठेवणं, ह्यालाच संसार म्हणतात ना. आणि तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर माझा 100% विश्वास आहे. अजूनही मनातले प्रश्न कमी झालेले नाहीये. कसला एवढा विचार करताय? काय नाही शुभ्रा. आत्ताच आजोबांचा फोन आला होता. प्रथमेश उठला होता, तो सारखी तुझी आठवण काढत होता. आजोबांनी कसं तरी समजावून शांत केलं आणि झोपवलंय त्याला. शुभ्रा, नेमकं काय झालं असेल ग प्रथमेश बरोबर? गेल्या काही दिवसात वाड्यावर ज्या काही घटना घडतायत त्या अशा का घडतायत? तुला होणाऱ्या 369च्या भासांपासून ते मला मिळालेल्या पत्रिकेपर्यंत, त्याच भुयाराच्या तोंडाशी प्रथमेशला आलेली चक्कर आणि नंतर पार्वती आजीच्या फोटोकडे त्यांनी बोट दाखवणं. मला असं वाटतं की याचा परस्पर एकमेकांशी काहीतरी संबंध असणार. संबंध आहे. आणि हा संबंध तुम्हाला दिसतोय याचंही एक कारण आहे. हा न दिसणारा संबंध एक कोड आहे. आणि कोडाची उकल करणं तुमचा हातखंड आहे. माझा महादेव आजोबांचा. कधी कधी मला हाही प्रश्न पडतो, फक्त आमच्या दिसण्यामध्येच साम्य आहे की त्या पलीकडेही काही आहे? हेच बघ ना, आजोबा म्हणतात की खजिन्यापर्यंत पोचण्याचे मार्ग मी शोधतोय. मला वाटतं मी काहीच करत नाही. मला असं वाटतं की सगळं हे ठरलेलं आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला शोधायची. आणि मी ती नक्की शोधणार. यासाठी मला तुझी सोबत हवी आहे शुभ्रा. तेव्हाही मी तुमच्या सोबत होते, आताही आहे आणि सदैव असेल. अगं काय बोलतेस तू प्रिया? अभिमानचा मृत्यू झाला आणि ते मला माहिती नसेल. काहीतरी गैरसमज होतोय तुझा. अरे दादाला काल रात्री फोन आला म्हणून तर तो तडकाफडकी परत आला वाड्यावरनं. अगं पण मला समजलं नसतं का प्रिया? मला तर वेगळाच प्रश्न पडलाय.
दादालाही सांगितलं कोणी? तेच तर म्हणतो मी. आधीच आणि अभिमानचा काय संबंध आहे? मग त्याच्याबद्दल आधीला कोण आणि कशासाठी सांगेल? आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की ही बातमी जर खरी असेल तर या गोष्टीचा साधा उल्लेखही कुठे असू नये. अभिमान यशवंतराव सरंजामेचा मुलगा होता ना? कोणाला फोन करतोयस बाई? परमेश्वरला. पण 1 मिनिट. सगळं खरं खोटं समजेल. नॉट रिचेबल. पुन्हा भाई मी तुला सगळं सांगितलंय, दादाला सांगू नकोस प्लीज. पुन्हा हा पुन्हा. अरे भाई तू कधी आलास? आत्ताच. अरे इकडून चाललो होतो, म्हटलं प्रथमेशला घेऊन जावं, पण इथं कळलं की तो वाड्यावर गेलाय. अरे बघ, मीच गडबडीमध्ये विसरलो तुला फोन करायला. आजोबा म्हणाले होते मला. बाई मी आले. चहा घेणार आहेस तू? हो चालेल. मुन्ना मला पण टाक. हो. भाई बरं झालं तू आलास. मला जरा तुझी मदत हवी. मला माहित नाही तुला कळलंय की नाही ते. काल वाड्यावर एक मिनिट. हॅलो, हा चंदू बोलतो. हो, ते पोलीस स्टेशनचं काम करेन मी. आपण आपल्यात जे ठरले ते करा तुम्ही. हा अच्छा, ठेवतो. सॉरी. काय रे, काय झालं? काय नाही रे, माझा एक मित्र आहे पुण्यामध्ये, त्यानं इस्टेट एजन्सी सुरू केली आहे. एक मुलगी साधी वाटली म्हणून रूम भाड्याने दिली होती त्यानं. आता मुलगी गायब आहे आणि तो एजंटही पैसे घेऊन गायब आहे. मग आली आहे शोधाशोध. हुशार होती मुलगी. रूम मध्ये एकही पुरावा सोडलेला नाहीये. पण मग आता शोधणार कसं तिला? तिला कोणीच बघितलेलं नाही, पण तिचा बॉयफ्रेंड आहे ना, त्याला बऱ्याच जणांनी बघितलंय. बाहेरची कामं सगळी तोच करायचा. त्याचीच जबाबदारी होती ना ती. त्यामुळेच बऱ्याच जणांच्या लक्षात राहिलाय तो. मग ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिलं ना, त्यांच्या वर्णनावरून त्याचं स्केच बनवण्याचं काम सुरू आहे. एकदा ते काम पूर्ण झालं की मग त्याला शोधायला फारसा वेळ नाही लागणार. आणखीन काही माहिती कळली आहे त्याच्याबद्दल? चौकशी सुरू आहे, कळेल. पुण्यात कुठल्या भागात राहत होती ती मुलगी? दादा तुला शुभ्रा बोलवते. मुना 1 मिनिट थांब. अरे ती बोलवते बघ तर. बाई मी आलो. लागला फोन? अरे हो, हा 1 मिनिट. लागला. हॅलो परमेश्वर, चंदू बोलतो. काय? हो ठीक आहे. काय झालं भाई? अभिमान राजस्थानमध्ये. काय? यशवंतराव आणि परमेश्वर त्याला तिकडे आणायला गेलेत. अरे पण भाई